परेळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला NEP मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण बीकॉम सेकंड सेमला NEP फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी शिकत आहे. कोणता अकाउंट शिकत आहे? कोऑपरेटिव्ह सोसायटी. चॅप्टरचं नाव लिहून ठेवणे. लेक्चर नंबर फर्स्ट. तर मी सांगतोच तसं फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. 4 मार्कासाठी किंवा म्हणजे 4 मार्कासाठी जे गणित येतात तुम्हाला ते गणित आपण बघूया. एकदम छोट्यामध्ये गणित बघूया. तर सगळ्यात पहिले आपण तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचं मी तुम्हाला गणित दाखवतो. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला काय होणार ते माहिती होणार. गणित एक्झाम्पल नंबर 2 फर्स्ट आणि सेकंड. हे बघा, हे फर्स्ट आहे आणि त्यानंतर हे सेकंड एक्झाम्पल. असे आपण 2 एक्झाम्पल आता बघणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर बघा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो द इयर एंडिंग 30 जून 2000 प्रिपेअर अ ट्रेडिंग अकाउंट. कोणता अकाउंट तयार करायचं आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट. श्री गणेश अ कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे की नाही? म्हणजेच आपल्याला आता ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. हे स्टॉक ऑफ गुड दिलेला आहे. हे 1 जुलैचं आहे. कधीचं आहे? 1 जुलैचं. मग हे 1 जुलैचं दिलेलं असेल म्हणजेच हे कुठे येणार? डेबिट बाजूला. स्टॉक ऑफ गुड्स आहेत, क्लोजिंग स्टॉक आहे. तारीख बघा, सगळ्याच वर्षाच्या शेवटची जी तारीख असते म्हणजेच ती काय असते? क्लोजिंग स्टॉक. म्हणजे आपला माल जो उरत असतो तो. परचेस माल, आपण जो माल परचेस केला ते. त्यानंतर सेल, आपण माल सेल केला किती. वेजेस डेबिट बाजूला म्हणजे खर्चाचं पद आहे. कॅरेज इनवर्ड हे पण खर्चाचं पद असतात. सेम त्याच पद्धतीने दिलेलं आहे. एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड आपण बघत आहे. तर मी फळ्यावरती सांगतो, तुम्हाला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर हे बघा, इन द बुक्स ऑफ हेडिंग लिहिताना तुम्हाला काय लिहायचं आहे? अरे विद्यार्थी मित्रांनो, आता हेडिंग लिहिताना काय? इन द बुक्स ऑफ श्री गणेश आपण दिलेला आहे. तुम्हाला दाखवलं मी श्री गणेश आहे की नाही? तर इन द बुक्स ऑफ श्री गणेश ट्रेडिंग अकाउंट. सेंटरला दाखवायचं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 30 जून 2000 वर्षाच्या शेवटची तारीख. म्हणजेच हे वर्ष कधी चालू झालेलं असेल? 1 जुलैला. कधी चालू झालेलं असेल? 1 जुलैला. इथं तुम्हाला दाखवायचं आखणी करायची आहे त्याची. पर्टिक्युलर आहे की नाही? डेबिट बाजू ही साईड कोणती असते? डेबिट बाजू. अमाऊंट आणि अमाऊंट. स्पेलिंग पूर्ण लिहून घ्यायचं पेपरमध्ये तुम्ही. पर्टिक्युलर अमाऊंट, हे पण अमाऊंट. क्रेडिट बाजू ही बाजू कोणती असते? क्रेडिट बाजू. खर्चाचे जे पद असतात म्हणजे आपण ज्या माल परचेस केलेला असतो त्याच्यावरचा जो खर्च येत असतो तो डेबिट बाजूला लिहावा लागतो. कुठे लिहावा लागतो? डेबिट बाजूला. 11 आणि 12 स्टँडर्डला तुमचं झालेलंच असेल विद्यार्थी मित्रांनो की ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट कोऑपरेटिव्ह. यामध्ये फक्त तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीला 10 आणि 10 पद दिलेले असतात. ते पद तुम्हाला दाखवावं लागतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खर्च ओपनिंग स्टॉक जो असतो, जो माल सुरुवातीचा असतो आपल्याला. ओपनिंग स्टॉक म्हणजे सर कोणता स्टॉक? 1 एप्रिलला म्हणजे स्टार्टिंगच्या दिवशी 1 एप्रिलला, 31 मार्चला एंडिंग दिलेला आहे आणि 1 एप्रिल हे स्टार्टिंगचा दिवस आहे. म्हणजे काल उरलेला माल हा आपला आजच्या दिवशी काय असतो? ओपनिंग असतो. म्हणजेच व्यवसायामध्ये आजचे पैसे जे असतात ते उद्या सकाळी आपल्याला काय असतात? ओपनिंग असतात दुकानामध्ये. तो ओपनिंग स्टॉक जो दिलेला आपल्याला तो त्यांनी दिलेला आहे. इथं तुम्हाला काय दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो? 2 दाखवायचं. काय दाखवायचं? 2 दाखवायचं. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे तुमचा 5000. किती आहे? 5000. त्यानंतर त्यांनी स्टॉक ऑफ 30 जून दिलेला आहे. तर त्याला क्लोजिंग स्टॉक असं म्हणतात. काय म्हणत असतात विद्यार्थी मित्रांनो? क्लोजिंग स्टॉक म्हणत असतात आहे की नाही? क्लोजिंग स्टॉक दिलेला आपल्याला 11,900. या आतमध्ये ज्या ह्या अमाऊंटचा जो कॉलम आखलेला आहे आपण यामध्ये प्लस करत असतात अमाऊंट. जसं की परचेस रिटर्न मायनस करतात, सेल रिटर्न मायनस करतात. तर बघूया ते पण सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो. परचेस ऑफ गुड्स आता दिलेला आपल्याला. तर 2 बघा इथं बाय. 2 परचेस ऑफ गुड्स. परचेस ऑफ गुड्स आहे 92,000
800, 92,800. त्यानंतर सेल ऑफ गुड्स म्हणजे बाय सेल्स आहे 1,13,000. 1,00,000 किती 13,000. त्यानंतर दिलेलं आपल्याला वेजेस अँड सॅलरी टू वेजेस अँड सॅलरी. विद्यार्थी मित्रांनो, वेजेस अँड सॅलरी दिलेलं असेल तर ट्रेड अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. वेजेस अँड सॅलरी दिलेलं असेल तर ट्रेड अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आणि सॅलरी अँड वेजेस दिलेलं असेल तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला जात असते. वेजेस म्हणजे मजुरी, वेजेस म्हणजे मजुरी, म्हणजे मजुरीचं पद दिलेलं असते. कॅरेज इनवर्ड जे गाडी भाडं दिलेलं आहे आता, कॅरेज इन वर्ड्स, कॅरेज इनवर्ड आपल्याला वेजेसची अमाऊंट आहे 11,300 आणि 1,000. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आता काय करायचं, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू या दोघांची बेरीज करायची, प्लस करायचं. काय करायचं, इनके ऍडिशनल करना पडता अभी, ऍडिशनल करायची. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय होणार आहे, या क्रेडिट बाजूची म्हणजेच का कोणत्या साईडची क्रेडिट, कोणते क्रेडिट बाजूची ही जी बेरीज आहे ही येणार आहे तुमची 1,24,800. 1,24,800. मग ही जी मोठी इन्क्रीज आलेली जी संख्या असेल ती दोन्ही बाजूला दाखवायची 1,24,800. बघा ही दोन्ही बाजूला दाखवलेली आहे. मग ज्यावेळी क्रेडिट मधून डेबिट मायनस होत असते, ज्यावेळी क्रेडिट मधून डेबिट मायनस होत असते तर त्यावेळी ग्रॉस प्रॉफिट लिहितात. काय लिहित असतात, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट लिहायचं. काय लिहायचं, ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली असेल तर क्रेडिट मधून डेबिट मायनस केल्यावर ती अमाऊंट येणार आहे तुमची 14,920. म्हणजे या अमाऊंट मधून या सगळ्यांची बेरीज केली, ऍडिशनल केलेली आहे तुम्ही, आणि त्यानंतर ही अमाऊंट काय केली तुम्ही, ते मायनस. काय केली तुम्ही, ते मायनस. आलं का लक्षात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये. ट्रेडिंग अकाउंट, कोणता अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट. बघा आता एक्झाम्पल नंबर काय बघणार आहोत आपण, सेकंड बघणार आहोत. कोणता बघणार आहोत, सेकंड, जे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पहिले सुरुवातीला काढायला सांगितला होता. तर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन आर ऑब्टेन अकोला कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द इयर एंडिंग 30 जून 2003. प्रिपेअर अ ट्रेडिंग अकाउंट. कोणता अकाउंट सांगितलं, प्रिपेअर अ ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे. कोणता अकाउंट दिलेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट सांगितलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्ये इन द बुक्स ऑफ अकोला कंझ्युमर्स ट्रेड अकाउंट फॉर द इयर एंडिंग 30 जून 2003. ही या बाजूला डेबिट आणि ही कोणती असते, क्रेडिट. कोणती असते, क्रेडिट. इथं दाखवायचं आहे तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि हे अमाऊंट. बघा आता 30 जून आहे की नाही. ट्रेडिंग अकाउंट, कोणता अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट. तर फॉर द इयर एंडिंग 30 जून 2003. तर डेबिट बाजूला ओपनिंग स्टॉक सुरुवातीला काय लिहित असता, ओपनिंग स्टॉक. इट्स स्टॉक ऑफ गुड दिलेला 1 जुलै 2002. म्हणजे 2002 म्हणजे मागील वर्षाचं जे आता जुलै आहे तो फर्स्ट काय जुलै. मग जुलै अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर, वर्ष चेंज. क्या हुआ, आपका साल क्या हो गया बच्चों, चेंज हो गया. क्या होगा, आपका साल चेंज हो गया. तो आपको क्या करना पड़ेगा, अभी 30 जून 2003 आएगा, फिर एंडिंग रहेगा. यहाँ पे फिर आपको बताना टू ओपनिंग स्टॉक. आपका ओपनिंग स्टॉक है 5,100. उसके बाद है आपका क्लोजिंग स्टॉक दिया उन्होंने बाय. क्लोजिंग स्टॉक कधी पण विद्यार्थी मित्रांनो खाली लिहायचा तो क्रेडिट बाजूला. कुठे दाखवत असता, क्रेडिट बाजूला खाली दाखवायचा. 12,000 म्हणजे 12,000 दिलेला आपल्याला त्यांनी, 12,000.
त्यानंतर परचेस ऑफ गुड्स, परचेस कुठे येत असते, डेबिट मध्ये. टू परचेस ऑफ गुड्स, परचेस ऑफ गुड्स. पारे ओ गौरव लक्ष दे. परचेस ऑफ गुड्स 92,880, 92,880. त्यानंतर दिलेला आपल्याला सेल, काय दिलेला आपल्याला, सेल बाय, सेल्स, सेल आहे 1,13,000, 1,00,000 काय आहे 13,000. तर क्रेडिट बाजूला सेल क्रेडिटला लिहितात, परचेस डेबिट मध्ये, सेल क्रेडिट मध्ये, परचेस डेबिट मध्ये, सेल क्रेडिट मध्ये. क्लोजिंग स्टॉक क्रेडिट बाजूला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिट बाजूला. सेल म्हणजे आपल्याकडे माल पैसा येणार असतो, जी इनकम होत असते. काय होत असते बच्चों, आपके व्यवसाय में आपके लिए माल सेल करने के बाद आपको इनकम होगी. प्रत्येक व्यक्ती हा कशासाठी व्यवसाय चालवतो रे मित्रांनो, कशासाठी चालवतो तो व्यवसाय, प्रॉफिट कमावण्यासाठी. कशासाठी चालवतो, प्रॉफिट कमावण्यासाठी. म्हणजेच मग तो व्यक्ती माल सेल करणार तर तो क्रेडिट बाजूला दाखवायचा. कुठे दाखवायचा, क्रेडिटला. आणि वर्षाच्या शेवटी जो दुकानामध्ये जो माल असतो त्याला स्टॉक असं म्हणतात. तर क्लोजिंग स्टॉक आपण असं म्हणू, मराठीमध्ये त्याला माल साठा असं म्हणत असतात. तर परचेस, त्यानंतर सेल बघा, सेल झाला. वेजेस अँड सॅलरी, पुन्हा वेजेस, टू वेजेस अँड सॅलरी बघा, वेजेस अँड सॅलरी 11,300. त्यानंतर दिलेला आपल्याला कॅरेज इनवर्ड, काय आहे, कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज इनवर्ड्स, किती आहे कॅरेज इनवर्ड्स, 1,000 आहे ना. हा म्हणजेच पाहता तुम्हाला कॅरेज इनवर्ड दिलेला आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजू आणि ही डेबिट बाजू या दोघांची काय करायची, ऍडिशनल. काय करायची, ऍडिशनल. जी सगळ्यात मोठी येणार त्याच्यामधून ती मायनस करायची, जी सगळ्यात मोठी येणार त्याच्यामधून ती मायनस करायची. तर ही जी आहे ती क्रेडिट आपण इथं दाखवलेलं आहे बघा. ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस अँड सॅलरी, कॅरेज इनवर्ड. या बाजूला क्रेडिटला येणार सॅलरी आणि क्लोजिंग स्टॉक. तुम्हाला पहिले सुरुवातीला गणिताचा फोटो दिलेला, मी त्याचा स्क्रीनशॉट काढून द्या विद्यार्थी मित्रांनो. तो ते गणित लिहून घेत जा तुम्ही, आणि त्याच्यानंतर त्याच्याच खाली तुम्ही वाटल्यास एक्झाम्पल आन्सर सोडत जा. म्हणजेच तुम्हाला काय जाणार, ते सोपी जाणार. बघा आता यांची आपण काय करणार आहोत, ऍडिशनल. त्यांची ऍडिशनल येणार आहे ही 1,25,000. 1,00,000 किती, 25,000. जी इन्क्रीज मध्ये आलेली असेल, म्हणजे जी मोठी आलेली असेल ती दोन्ही बाजूला लिहायची. डेबिट में बताओ और क्रेडिट में भी बताओ. म्हणजे डेबिटला दाखवायची आणि क्रेडिटला दाखवायची. मग क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली, या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस झालेली असेल म्हणजे ती मोठी आली, आणि यात 1, 2, 3, 4 यांची जी ऍडिशनल आहे ती स्मॉल आलेली असेल तर त्या इन्क्रीज मधून ती डिक्रीज मायनस करायची. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या ही मायनस करायची. म्हणजे इथं दाखवायचं तुम्ही टू ग्रॉस प्रॉफिट, काय दाखवायचं, ग्रॉस प्रॉफिट. ते येणार आहे तुमचं 14,720. बा 14,720. 14,700 सॉरी 20, फक्त 20 हां 14,720 आहे. व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो शेअर्स, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे सगळ्यात शेवटी आहे हे असं क्लोज करायचं. काय करायचं असते, क्लोज. काय करायचं असते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते क्लोज करायचं, नाही तर मार्क काय होत असतात, कमी होत असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. हां ओके विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.